श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले सुंदोपसुंदांचे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. नारद म्हणाला, सारी पृथ्वी पादाक्रांत केल्यावर त्या दोघा सुंदोपसुंदांनी समस्त शत्रूंचे निर्दालन करून टाकले आणि सर्व त्रैलोक्य संपूर्णपणे त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते कृतकृत्य झाले. देव, गंधर्व, यक्ष, नाग, राजे आणि राक्षस या सर्वांजवळ असलेली अगणित रत्ने लुबाडून त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. विरोध करणारे कोणीही न उरल्यामुळे त्यांना करण्यासारखा काही उद्योगच राहिला नाही आणि ते प्रत्यक्ष देवांप्रमाणे विहार करू लागले. सुंदर तरुण स्त्रिया, सुवासिक पुष्पे, उन्मादक गंध, विपुल पंचपक्वान्ने आणि तऱ्हेची सुमधुर पेये इत्यादींच्या योगे त्यांना जो आनंद झाला तो काही अलौकिकच होता. अंतःपुरामध्ये, उपवनामध्ये, उद्यानामध्ये, अरण्यामध्ये मनाला रुचेल त्या ठिकाणी देवांप्रमाणे ते क्रीडा करू लागले. एकदा असे झाले की विंध्य पर्वतातील एका पठारावर फुलांनी डवरलेल्या शाल वृक्षांनी गजबजलेल्या एका निढाळ माळावर ते विहार करण्यासाठी गेले. सर्व प्रकारचे दिव्य भोग्य पदार्थ त्यांच्यासाठी आणले गेले. हर्षनिर्भर होऊन अतिशय आकर्षक आसनांवर ते अगदी आरामात विराजमान झाले. त्यांच्या समवेत स्त्रियाही आसनावर बसल्या. नंतर त्या स्त्रियांनी वाद्ये वाजवली, नृत्य केली. त्यांच्या स्तुतींनी संपूर्णपणे असलेली गाणी त्या म्हणाल्या आणि तऱ्हेने त्यांनी त्या दोघा दैत्यांची मनोभावे सेवा केली. इतक्यात उत्तरीय वस्त्र न घेता एकच झिरझिरीत आरक्त वस्त्र परिधान करून आणि अधीर मनाने साज शृंगार करून फुले वेचण्याचे निमित्त करून तिलोत्तमा त्याच वनात आली. नदीच्या तीरावर असलेल्या कण्हेरीची फुले ती तोडू लागली आणि थोड्याच वेळात ते दोघे दैत्य ज्या ठिकाणी बसले होते तिकडेच तिने आपली पावले हळूहळू वळवली. इकडे त्या दोघा दैत्यांनी उंची मध्यप्राशन केले, त्यामुळे ते झिंगले आणि त्यांचे डोळे अगदी तांबडे लाल झाले आणि त्या सौंदर्याच्या पुतळीकडे पाहताच ते अगदी कासावीस झाले. ते ताडकन उठले. आपल्या आसनाला त्यांनी लाथ मारली आणि ती तिलोत्तमा ज्या ठिकाणी उभी होती तिकडेच ते दोघेही तडक गेले. दोघेही मदनाच्या तापाने जळत होते आणि त्यामुळे ते तिच्या मागे लागले व तिची आर्जवे करू लागले. सुंदाने त्या सुंदरीचा उजवा हात पकडला आणि उपसुंदाने डावा हात पकडला. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे ते मुळातच माजले होते आणि त्यांच्या अंगात अकटोविकट बळाचा तीव्र उत्पात झाला होता. त्यात अपार धनाच्या व रत्नांच्या संचयाची भर पडली आणि मदिरापानामुळे आलेल्या धुंदीने कळसच चढवला. बेहोश करून सोडणाऱ्या त्या साऱ्या मदांनी ते मातले होते. माज चढल्यामुळे त्यांची विषय वासना अनावर प्रबळ झाली आणि मनावरचा ताबा सुटून गेल्यामुळे ते दोघे विलक्षण प्रक्षुब्ध झाले व भुवया खूप चढवून एकमेकाकडे ते भयंकर संतापाने रोखून पाहू लागले आणि दरडावणीच्या स्वरात ओरडून परस्परांशी झगडा करू लागले. सुंद म्हणाला, ही माझी पत्नी आहे आणि म्हणून तू हिला मान द्यायला पाहिजेस. उपसुंदाने लगेच त्याला दटावले, अरे ही तर माझीच भार्या आहे आणि तुझी ती भावजय आहे. ही तुझी नाहीच, माझीच आहे. अरे जा,
ही माझीच आहे, तुझी मुळीच नाही. अशा प्रकारे आरडाओरडा करीत ते दोघे तावातावाने बोलू लागले आणि अगदी तग्रवग्र झाले, भडकले. तिलोत्तमेच्या उन्मादक रूपाने त्यांचे सारे भान हरपले. त्यांना कैफ चढला आणि ते तारकटले आणि त्यांच्यामधील आत्तापर्यंतचा सारा स्नेह वितळून गेला. सारे सौहृद त्यांना सोडून गेले. त्या तिलोत्तमेची प्राप्ती करून घेण्यासाठी ते अगदी इरेला पडले आणि त्यांनी भयंकर गदा उचलल्या. कामविकाराने पछाडलेल्या त्या दोन दैत्यांनी गदा हातात घेतल्या आणि हिला मी अगोदर पाहिली, छे छे मीच हिला प्रथम पाहिली, अशा आरोळ्या ते मारू लागले आणि त्यांनी एकमेकांच्या डोक्यावर गदेने दणके घातले. गदेच्या प्रभावामुळे त्या दोघांचा प्राण गेला आणि तत्क्षणी ते धरणीवर कोसळून पडले. त्यांची शरीरे रक्ताने न्हाऊन निघाली. प्रत्यक्ष दोन सूर्यच आकाशातून निसटून खाली पृथ्वीवर आपटले असेच त्यांच्याकडे पाहून कोणालाही वाटले असते. त्या दोघांच्या मनाचे रंजन करण्यासाठी तेथे आलेल्या त्या सर्व स्त्रियांचा ताफा भराभर सैरावैरा पळून गेला. त्या साऱ्या दैत्यांच्या टोळीने सुद्धा तेथून लगोलग पोबारा केला. विषण्ण होऊन भीतीने थरकाप उडालेला तो सारा घोळका पाताळात घुसला. इकडे स्वतः विशुद्ध चित्त पितामह ब्रह्मदेव सुंदोपसुंद ज्या ठिकाणी निचेष्ट होऊन पडले होते त्या ठिकाणी आला. त्याच्याबरोबर समस्त देव आले आणि महर्षी देखील आले. पितामहाने तिलोत्तमेचे कौतुक केले, अभिनंदन केले. भगवान प्रपितामहाने तिला वर मागण्याचा आग्रह केला. परमप्रीतीने तिला वर देण्यास उत्सुक झालेला पितामह म्हणाला, सौंदर्यशालिनी तिलोत्तमे, जेथे जेथे सूर्याचा म्हणजेच सूर्यकिरणांचा संचार आहे तेथे तेथे तुला संचार करता येईल आणि तुझ्या अंगकांतीच्या झळाळीमुळे तुझ्याकडे डोळे वर करून पाहण्याची सुद्धा कोणाचीही प्राज्ञा होणार नाही. तिलोत्तमेला असा वर देऊन सर्व विश्वाच्या पितामहाने त्रैलोक्याचे राज्य इंद्रावर सोपवले आणि तो सर्वसमर्थ प्रभू ब्रह्म लोकाकडे निघून गेला. नारद म्हणाला, ते दोघे सुंदोपसुंद अशा प्रकारे प्रत्येक बाबतीत अगदी एका विचाराने चालत होते. तरीसुद्धा तिलोत्तमेच्या मोहात पडल्यामुळे ते एकमेकांवर भयंकर चिडले आणि त्यांनी एकमेकांचे तळपट करून टाकले. भरतश्रेष्ठ पांडवांनो, म्हणून माझे तुम्हाला प्रेमाचे असे सांगणे आहे की माझ्या मनाप्रमाणे वागावयाची तुमची जर इच्छा असेल तर द्रौपदीच्या निमित्ताने ज्या योगाने तुमच्यामध्ये कसलेही वितिष्ठ येणार नाही अशी काळजी घ्या. तुम्हा सर्वांचे निरंतर कल्याण असो. वैशंपायन म्हणाले, ज्यांची मने अगदी एकरूप झाली होती आणि जे एकमेकाच्या इच्छेला नित्य मान देत असत, अशा त्या महात्म्या पांडवांना महर्षी नारदाने असा उपदेश केला असता राजा जन्मेजया त्यांनी देवर्षी नारदाच्या समक्षच सर्वानुमते एक संकेत केला. आमच्यापैकी कोणीही द्रौपदीबरोबर एकांतात बसला असता त्या एकांतात जो डोकावून पाहिल त्याने 12 वर्षेपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे, असा संकेत त्या धर्मशील पांडवांनी केल्यावर महर्षी नारदाला सुद्धा फार संतोष झाला आणि तो आपल्या मनाला रुचेल तिकडे निघून गेला. राजा जन्मेजया अशा प्रकारे नारदाच्या सूचनेवरून पांडवांनी प्रथमपासूनच संकेत करून ठेवल्यामुळे त्यांचे परस्परात वितुष्ट येण्याचा प्रसंगच आला नाही. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.